नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताची अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सेवानिवृत्त होण्यापूर्वी अंतिम 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतनात शेवटच्या वर्षाची वार्षिक वेतनवाढ गृहीत धरून निवृत्त वेतनाची पुनर्रचना करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने 20 ऑगस्ट 26 रोजी अनिलकुमार, मुबाजीराव दातशिडे व इतर सरताज, चुनुमिया पटेल, केराबा काचारू, पानपट्टे, बद्रीनारायण वामनराव डोईफोडे, देवीदास भुजंगराव लिंगायत आणि राजेश दगडू पारटकर यांच्यासह इतर याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या विविध रिट याचिकांवर हा निर्णय दिला आहे. न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश: वेतनवाढीसह पेन्शन पुनर्रचना. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनामध्ये शेवटच्या वर्षीची वार्षिक वेतनवाढ समाविष्ट करून त्यांच्या पेन्शनची पुनर्रचना केली जावी. सेवानिवृत्तीच्या आधीच्या अंतिम वर्षात कर्मचाऱ्यांनी 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. 90 दिवसात थकबाकीची रक्कम. फेररचनेनुसार मिळणारी निवृत्त वेतनावरील थकबाकीची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील 90 दिवसाच्या आत अदा करावी. अनेक कर्मचाऱ्यांनी न्यायालयात येण्यास विलंब केल्याने पूर्वीच्या तत्सम प्रकरणातील आदेशानुसार थकबाकीच्या रकमेवर कोणतीही व्याज देय असणार नाही. खंडपीठाने नमूद केले की याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट खंडपीठ आणि मुख्य खंडपीठ मुंबई यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाशी साधर्म्य राखणारा आहे. त्यामुळे त्या निर्णयाच्या धर्तीवरच सर्व याचिका अंशतः मंजूर करण्यात आल्या. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट संदीप सोनवणे, ॲडव्होकेट संतोष पाटणे, ॲडव्होकेट इस्ली मुर्गे, ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी, ॲडव्होकेट आर. सय्यद यांनी काम पाहिले, तर राज्य सरकारतर्फे ॲडव्होकेट बी. बी. भिसे आणि ॲडव्होकेट एम. के. गोयंका यांनी बाजू मांडली. धन्यवाद.